काय नाव सब्जेक्ट विषय नाव आहे आपल्या सेकंडरी सेल. सेलचे प्रकार किती आहेत आपले इलेक्ट्रिक यायचे ते दोनच सेलचे प्रकार कोणते, एक प्रायमरी सेल आणि एक सेकंडरी सेल. प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. प्रायमरी सेल कसे आहेत ते बघितले का तुम्ही, घड्याळी मधले सेल. अरे घड्याळी सेल यूज अँड थ्रो, एकदा वापर केल्यानंतर ते दुसऱ्यांदा त्याचा उपयोग करता येत नाही आपल्याला, त्या सेलला कोणते सेल म्हणतो आपण, प्रायमरी सेल. त्यांना चार्ज करता येते का डबल, नाही, मग त्या सेलला आपण सेल म्हटले जाते प्रायमरी सेल. आता सेकंडरी सेल, सेकंडरी सेल कोणते सेल, ते सेल एकदा डिस्चार्ज झाले का पुन्हा काय करू शकता आपण, त्यांना चार्ज करू शकता. त्यांना सेलला कोणते सेल म्हणतो आपण, त्या सेलला सेकंडरी सेल. आता त्या सेकंडरी सेल पैकी एक पहिला आपली सेल आहे लेड ऍसिड बॅटरी. लेड ऍसिड बॅटरी. तुमच्या मोटर गाडी आहे, तुमचे ट्रक आहे, तुमची बस आहे, या गाडीमध्ये काय वापरले जाते, लेड ऍसिड बॅटरीचा उपयोग केला जातो. आता याच्या लेड ऍसिड बॅटरी कोणते कसे, तिचा म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा आतमध्ये काय असते त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहायचं आहे का नाही. तर सर्वात प्रथम पहिले आपण बघायचं आहे कंटेनर. काय बोलायचं आहे, कंटेनर. हा कंटेनर जो असतो, मी पाहिला तो बाहेरचा भाग पहिले बघ, तुम्ही इन्व्हर्टरची बॅटरी बघितल्या का, अरे इन्व्हर्टरची बॅटरी बघितल्या का, जो बाहेरचा भाग आहे, जे बॉडी आहे, ती बॉडी म्हणजे काय म्हणतात त्या बॅटरीचा, काय झाला तो कंटेनर. या भागात बनले तर काढून द्या आमचा काय बोलले ते आपल्याला कंटेनर. म्हणजे कंटेनर म्हणजे बघितल्या का तुम्ही, त्या मोठ्या मोठे कंटेनर असतात ते. एक ट्रक असतो, त्या ट्रक मोठा ह्या टाकीला असतो आयता पुरती डब्बा, डब्यामध्ये पूर्ण पॅक असतो तो आहे का नाही. म्हणजे त्या कंटेनर म्हटलं त्या डब्यामध्ये काय आहे, आतमध्ये माल भरलेला असतो आहे का नाही. त्याच प्रकारचा एक डब्बा असतो रेक्टँग्युलर टाइप, त्याला काय म्हणतात ते, या भागाला कंटेनर. हा कंटेनर या टाइप मध्ये असतो आहे का नाही. हा बनला तो हार्ड पीव्हीसी किंवा ॲर्गोनाइट पासून तयार केला असतो. कोणती पीव्हीसी असते, हार्ड पीव्हीसी. कोणती पीव्हीसी असते, हार्ड पीव्हीसी. काळ्या कलरची असते, कोणत्या पांढऱ्या कलरची असते. त्या हार्ड पीव्हीसी पासून तो काय बनलेला असतो, कंटेनर बनलेला असतो. लक्षात राहील का. आणि या कंटेनर, हा कंटेनर जो बनलेला असतो ते एवढी एक रोजिंची क्रिया करून सनेरी हा कंटेनरला व्यवस्थित हात थोडा हार्ड बनवला असतो की ह्याच्या बॅटरी जरी आपल्या हातातून पडली सहसा ते फुटणार नाही, एवढा मजबूत तयार केलेला असतो. म्हणजे हार्ड पीव्हीसी पासून तयार केलेला असतो. आता या बॅटरीच्या आतमध्ये काय असतो बा, हे माहिती आहे ना. या बॅटरीच्या आतमध्ये काय असतो, ही दोन टर्मिनल असतात. एक असतो टर्मिनल पॉझिटिव्ह आणि दुसरा कोणता असतो, निगेटिव्ह. कोणता टर्मिनल असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल असतो एक, आणि कोणता असतो, निगेटिव्ह टर्मिनल असतो. आणि पॉझिटिव्ह प्लेटला पॉझिटिव्ह प्लेटची जोडणी केलेली असते आणि निगेटिव्ह प्लेटला निगेटिव्ह प्लेटची जोडणी केलेली असते. लक्षात आहे. पॉझिटिव्ह प्लेट टर्मिनलला कोणती जोडणी केली असते, पॉझिटिव्ह प्लेटची जोडणी केली असते आणि निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह प्लेटची जोडणी केली असते. आता याच्यामध्ये काय असतात, दोन टर्मिनल असतात. एक टर्मिनल असतो एक जाळ्या कलरचा असतो आहे का नाही, याचा गोल असतो हा टर्मिनल आहे का नाही. आणि दुसरा कसा असतो, बारीक असतो, थोडा बारीक असतो आणि थोडा उंचीला पण कमी असतो. अशी जे प्लेट असतात, जो ठोकळ असतो लांब असतो तो पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी असते ते बारीकशी असते पण त्याने निगेटिव्ह टर्मिनल. हा पहिला पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरा निगेटिव्ह टर्मिनल. हा निगेटिव्ह टर्मिनल जो असतो हा पीबी पासून तयार केला असतो. कोणत्या पदार्थापासून, पीबी पासून तयार केलेला असतो, पासून. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जो तयार असतो कशापासून असतो, पीबी O2 पासून तयार झालेला असतो. लेड ऑक्साईड पासून. हे लक्षात ठेवा तुम्हाला. पॉझिटिव्ह टर्मिनल कोणता तयार झाला असतो, पीबी पासून, PbO2 पासून, आणि निगेटिव्ह टर्मिनल पीबी पासून तयार झालेला असतो. आता ज्या प्लेट आहेत कोणत्या, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्स निगेटिव्ह टर्मिनल
ला ऍक्सेप्ट करतात म्हणजे त्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेले असतात. काही प्लेट काय असतात त्या पॉझिटिव्ह प्लेटला जोडलेले असतात. त्या पॉझिटिव्ह प्लेट होते पॉझिटिव्ह प्लेट, निगेटिव्ह प्लेटला असतात त्या निगेटिव्ह प्लेट. आता आपल्याला टाकायचं आहे की कधीही पॉझिटिव्ह प्लेट पेक्षा निगेटिव्ह प्लेटची संख्या कमी असते, जास्त असते. पॉझिटिव्ह प्लेट पेक्षा निगेटिव्ह प्लेटची संख्या कधीही जास्त असते. आता आपण पहिल्या दोन टाकायचे आपल्याला निगेटिव्ह प्लेट, कोणते प्लेट टाकायचे आपल्याला निगेटिव्ह प्लेट. तुम्हाला काय सांगितलं की पॉझिटिव्ह प्लेट पेक्षा निगेटिव्ह प्लेटची संख्या कधीही जास्त असते. तर आपल्याला या प्लेट दाखवण्याला आपण कुठल्या कलरनी कोणत्या प्लेट आहेत त्या निगेटिव्ह प्लेट. कोणत्या प्लेट आहेत त्या निगेटिव्ह प्लेट. कोणत्या निगेटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट या कोणत्या धातूपासून बनलेल्या असतात, Pb पासून तयार केलेल्या असतात. त्या Pb आहे का नाही. आता कोणत्या प्लेट दुसऱ्या पॉझिटिव्ह प्लेट. कोणत्या प्लेट पॉझिटिव्ह प्लेट. पण याच्या प्लेट ज्या तयार होतात त्या होतात प्लेटेड टाइप असतात आणि घेरे टाइप असतात. प्लेटेड टाइप आणि घेरे टाइप. आता घेरे टाइप प्लेटेड टाइप ह्या प्रकार प्लेट टाइप ना प्लेटेड टाइप म्हणजे प्लेट टाइप अशा याच्या प्लेट आहे का नाही. या प्लेट टाइप आहे. आणि दुसऱ्या कोणत्या प्लेट टाइप असतात राऊंड मध्ये असतात त्या गोल असतात त्या याच्यामध्ये आकार केलेला असतो सर. त्या राऊंड मध्ये प्लेट मध्ये सत्य आहे त्याला घेरे टाइप फेरा असते. जर घेरे टाइप म्हटले जाते कोणत्या किती प्रकारचे असतात दोन, एक प्लेट टाइप आणि दुसरा कोणत्या असतात त्या घेरे टाइप. त्या दोनच प्लेटच्या काय प्रकार आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असो किंवा त्या निगेटिव्ह असो. तर या प्लेट टाकल्यानंतर आपल्याला काय असतो बादमध्ये कोणत्या प्लेट राहिल्या असतात बोललेल्या पॉझिटिव्ह प्लेट. कोणत्या PbO2. कोणत्या प्लेट PbO2. हा PbO2 प्लेट ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह प्लेट असतात आणि ह्या पॉझिटिव्ह प्लेट ह्या या प्लेट पेक्षा कोणत्या निगेटिव्ह प्लेट पेक्षा कसं असतात त्या कधीही एकमेका असतात त्या कमी असतात. एक त्याच्यानंतर टाकल्या दुसरी प्लेट तीन आलं लक्षात तुम्हाला. अशा प्रकारे प्लेटची रचना केलेली असते. आणि जो प्लेट आहे कोणत्या प्लेट आहेत या पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट. आता या जास्त चार्जिंग झाली म्हणजे त्या प्लेट मध्ये जास्तचा करंट गेला त्या बॅटरी मध्ये तर काय होईल त्या प्लेट एखादी वस्तूला गरम केला तिच्यामध्ये काय निर्माण होतो जास्त हीट दिल्यानंतर काय होते वाफ निर्माण होते ना. अर्थातच ते इलेक्ट्रिकल सर्किट आहे. त्या इलेक्ट्रिक याच्यामध्ये त्या प्लेट मध्ये जेव्हा जास्तीचा करंट गेला ऍक्सेप्ट होऊन त्या दोन्ही प्लेट काय होतात ते एकमेकाकडे नमले जातात म्हणजे ओढल्या जातात त्या वाकल्या जातात त्या एकमेकाकडे. त्या वाकणीच्या क्रियेला काय म्हटले जाते बकलिंग असे म्हटले जाते. काय म्हटले जाते बकलिंग. म्हणजे प्लेट जे सरळ आहे ते प्लेट का होते ऑटोमॅटिक काय होते ते एकमेकाला टच होते असे. म्हणजे टच होऊ नये दोघांमध्ये गॅप राहावी याकरिता कशाचा उपयोग केला असतो सेपरेटरचा उपयोग केला असतो. कसा उपयोग केला असतो सेपरेटर. मग या दोन प्लेटच्या मधामध्ये काय टाकलेला असतो सेपरेटर टाकलेला असतो. काय टाकलेला असतो हा सेपरेटर टाकलेला असतो. म्हणजे या सेपरेटर मध्ये दोन्ही जे भाग आहेत प्लेट आहेत का असतात त्या विभागल्या जातात म्हणजे वेगळ्या ठेवल्या जातात. दोन्ही प्लेट कशा ठेवल्या जातात वेगवेगळे आहे का नाही. जर जास्तचा करंट किंवा जास्त व्होल्टेज निर्माण झाला त्याच्यामध्ये किंवा चार्जिंग जास्त केली आणि डिस्चार्जिंग जास्त केली त्यावेळेस त्या बॅटरीमध्ये करंट निर्माण होतो किंवा व्होल्टेज कमी होते त्याच्यातला त्यामध्ये करंट निर्माण होतो. त्या बकलिंगची क्रिया निर्माण होते. त्या प्लेट राहू शकतात वाकू शकतात. त्या वाकल्यानंतर एकमेकाला चिपकू नये या कारणास्तव त्या दोन प्लेटच्या मध्ये काय ठेवला असतो सेपरेटर ठेवला असतो. काय ठेवला असतो सेपरेटर. त्या प्लेट सेपरेटर ठेवलेल्या असतात. लक्षात राहा तुम्हाला समजेल. आणि सेपरेटर असले म्हणजे सेपरेटर असतो सेपरेटर खास बिजागिरीच्या लाकडापासून किंवा पोरस किंवा त्याला पोरस म्हटले जाते. पोरस लाकडापासून किंवा हार्ड पीव्हीसीच्या ज्या प्लेट पासून तयार केलेले असतात. कोणत्या लाकडापासून हार्ड पीव्हीसी किंवा पोरस.
हार्ड पीव्हीसी किंवा कोरस या लाकडापासून त्या काय तयार केले असतात, सेपरेटर तयार केले असतात आणि त्या सेपरेटर टाकले असतात दोन प्लेटच्या मधामध्ये. दोन प्लेट कोणत्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. लक्षात येईल तुम्हाला. आणि या जी बॅटरी आहे, या बॅटरीची जे जागा आहे, खालच्या वाला जो भाग आहे, ह्या रिकामा जागेला काय म्हटलं जाते, मड हाऊस. काय म्हटलं जाते, मड हाऊस. कारण काय असतं, बॅटरीचे जेव्हा बॅटरी चार्ज होते आणि वर्किंग मध्ये कार्य करतात त्यावेळेस त्याच्यामध्ये भरलेला डिस्टिल वॉटर असतो, इलेक्ट्रोलाइट असतो, त्या क्रियेमध्ये त्या चार्जिंगची इलेक्ट्रिक क्रिया होत असते, त्यावेळेस त्याच्यामध्ये मळ निर्माण होतो, काठी निर्माण होत असते आणि त्या काठीच्या त्या मळाचे जास्त चार्ज असतात, त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही प्रकारचे चार्ज होत असतात. ते एकमेकाला खालचं म्हणजे ते दबल्यानंतर ते पळण्यासाठी, ते घरून पळण्यासाठी खालच्या काठीमध्ये काही जागा ठेवलेली असते. काय असते, खालची जागा ठेवली असते. ते कोपरी जी जागा असते, कोपऱ्या जागेला काय म्हटले जाते, मड हाऊस असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, मड हाऊस. इथपर्यंत समजेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला, त्याच्यामध्ये निर्माण होणारे काय, मड इलेक्ट्रोलाइट. काय, आता तो पाण्याकडे डिस्टिललाइट टाकायचे आहे आपल्याला, का इलेक्ट्रोलाइट टाकायचे आपल्याला पाहिजे ना. कारण इलेक्ट्रोलाइट टाकला आपण, H2SO4 टाकला, सौम्य गंधक आम्ल H2SO4 हा सौम्य गंधक आम्ल आहे. ती या आम्लापासून आपल्याला काय तयार करायचे, आपल्याला इलेक्ट्रोलाइट तयार करायचे. काय तयार करायचे आपल्याला, इलेक्ट्रोलाइट. या इलेक्ट्रोलाइट तयार करते वेळेस याचे प्रमाण असते. याचे काय असते, प्रमाण असते. किती प्रमाण असते, 1,03 असते. किती असते, 1,03 प्रमाण असते. किती प्रमाण असते इलेक्ट्रोलाइटचे. आता 1,03 म्हणजे काय, 1 लिटर ऍसिड तर 3 लिटर काय राहील त्याच्यामध्ये, पाणी. 1 लिटर काय राहिला, हा ऍसिड राहील, तर 3 लिटर काय राहिला, हा पाणी राहील. काय 1,03 चा प्रमाण असतो कशाचा, इलेक्ट्रोलाइट. हा इलेक्ट्रोलाइट टाकते वेळेस काय करायचं, पहिले भांडा घ्यायचा. एक भांड्यामध्ये काय करायचं, पहिले काय टाकायचं, प्रथम पहिले भांड्यामध्ये काय टाकायचं, पहिले पाणी टाकायचं. काय टाकायचं, पाणी. कारण प्रमाण कोणा जास्त आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तो सौम्यवर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे का नाही, म्हणजे तो अजून तो म्हणजे वाफ नाही घेणार ना, म्हणजे तुम्हाला तो जास्त क्रिया असण्याची क्रिया तुमच्या अंगावर घेतणार नाही किंवा तुमच्या अंगावर म्हणजे कोणत्याच प्रकारची इजा होणार नाही. या कारणात आपल्याला काय लागते, जास्त प्रमाण द्यायचं आहे. पाणी कोणतं आहे, सौम्य आहे का नाही. याच्यामध्ये तो काय लागते, जास्त याच्यामध्ये कमी प्रमाण टाकायचं आपण, तेव्हा तो सौम्य तो इलेक्ट्रोलाइट तयार होईल आपल्याला. याच्यामध्ये पाणी असेल अगोदर, मग याच्यामध्ये काय टाकायचं आपण, 2 नंबरला म्हणजे पाणी टाकायचा, नंतर ऍसिड, नंतर दुसरा काय टाकायचा, H2SO4. आलं लक्षात. तो टाकल्यानंतर तो काय बनते आपल्याला, पुन्हा पदार्थ बनते आपल्याला, तो इलेक्ट्रोलाइट. काय बनते मग तो, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट तयार होते. मग तो इलेक्ट्रोलाइट काय करायचा आपण, त्या बॅटरी मध्ये ओतायचा. आता बॅटरी मध्ये ओतायचा म्हणजे कशामध्ये, याच्यामध्ये वरती छिद्र लावले, म्हणजे ते पोकळ भाग असतो, म्हणजे होल लावलेले असतात, 1 2 अशा प्रकारे होल लावलेले असतात. या होलला प्रत्येक कनेक्ट सेल केलेले असतात, कनेक्टेड केले असतात सेल. आलं लक्षात तुम्हाला. आणि जर हे सेल त्याच्यामध्ये एक झाकण असतो, त्याला व्हॅन प्लग म्हणले जाते. व्हॅन प्लग म्हणले जाते. त्यामध्ये झाकणाला असा होल्डर असतो. या होल्डर मध्ये प्लग टाकलेला असतो असा, म्हणजे होल्डर लावलेला असतो साहेब. याच्यावर इंडिकेटर साठी नाही का एक लाल कलरची गुंडी लावलेली असते. पाहिलं तुम्ही, जेव्हा तुम्ही खाली गेल्या, तुम्ही त्या आपण इन्व्हर्टरची बॅटरी भरला, त्याच्यामध्ये एक लाल कलरची गुंडी असते. ते गुंडी काय करते, ते वॉटर लेवलची असते पाण्याची, ती आपल्याला माहित करत असते. वॉटर लेवल खाली गेली का ते गुंडी काय होते, खाली जात असते म्हणजे पाण्याची. त्या बॅटरीमध्ये जो पाणी असतो भरलेला डिस्टिल वॉटर, पाणी जर वरत असेल तर गुंडी काय होते, वरत जाते. जसं पाणी जाईल खाली तसं ती गुंडी काय होते, सरकते. मग आपल्याला समजून येते का बॅटरीचं पाणी काय झाला, कमी झाला, हे आपल्याला माहित होते. आता व्हेंट होल्डर आणि हा व्हेंट प्लग आहे का नाही. तर अशा प्रकारे हे जे प्रत्येक याला खाच्यामध्ये काय असतात, व्हेंट होल्डर आणि व्हेंट प्लगची रचना केलेली असते. आणि याच्यामधून हे काढल्यानंतर काय करावं लागते आपल्याला, ते त्याच्यात झाकून व्हेंट होल्डर काढूच नाही, त्याच्यामध्ये काय टाकायला लागते आपल्याला, तो डिस्टिल वॉटर टाकायचा आणि सुद्धा इलेक्ट्रोलाइट.
अशा प्रकारे बॅटरी आपल्याला चार्ज होत असते. मग एकदा टाकल्यानंतर ते काही वेळाने ते चार्जिंगला लावायची आपण काय सेकंडरी बॅटरी. आता हे बॅटरी जर आपण चार्जिंगला लावला तर चार्जिंग लावते म्हणजे चार्जिंगचे पण प्रकार पडतात आपल्याला. चार्जिंग करण्याचे पण प्रकार पडतात. एक प्रकार पडते आपल्याला रेक्टिफाईड मेथड. कोणती पडते? रेक्टिफाईड मेथड. दुसरी पडते कॉन्स्टंट करंट मेथड. कोणती? कॉन्स्टंट करंट मेथड. तिसरी पडते कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. चौथी पडते केमिकल चार्जिंग मेथड. आणि पाचवी सुद्धा पडते बूस्ट चार्जिंग मेथड. त्याच्या पद्धती आहेत चार्जिंग करण्याच्या. किती टक्क्याने आपल्याला चार्जिंग करायची आहे त्या पद्धतीने आपल्याला ते शिकले जाते. आहे का नाही? कोणती बॅटरी? आता ह्याच्या बॅटऱ्या सगळ्या प्रकारची असतो. आपले जे लेड ऍसिड बॅटरी सगळ्या ह्या कॉन्स्टंट व्होल्टेज मेथडने चार्जिंग केल्या. आता कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड म्हणलं तर काय असते त्याच्यामध्ये? एक हाफ वेव्ह किंवा फुल वेव्ह किंवा ब्रिज रेक्टिफायर तयार करून सिनेरी या पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे चार्जिंग या पद्धतीचा उपयोग केला जातो. पण एकदा समजलं का तुम्हाला सगळ्यांना? हे सांगू शकले काही अर्थ काही म्हणजे मिनिंग क्लिअर तुमच्या काही म्हणजे काही डाऊट असेल तर सांगू शकतो. आता तुम्हाला सांगितलं सेपरेट सांगितलं तुम्हाला मी हे पॉझिटिव्ह प्लेट दिसून राहील तुम्हाला. एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट या दोघांच्या मध्ये काय टाकलेलं आहे? सेपरेट आहे. आता या एकमेकाला जवळ येऊन नसले एकमेकाला चिपकू नये म्हणून दोघांच्या मध्ये काय टाकलेलं आहे? सेपरेट टाकलेलं आहे. आता ते तुम्हाला बॅटरी दाखवली तुम्हाला प्लेट दाखवली आहे. दाखवली आहे का नाही? आता दाखवलेली आहे तुम्हाला. अशा प्रकारे प्लेट एक ऑक्साइड प्लेट अँटीमनी प्लेट असते ही वाली या प्रकारे छाच्यामध्ये फिट केलेली असते. त्या वाल्या म्हणजे दाखवली या प्रकारे त्या बॅटरीमध्ये कोणत्या छाच्यामध्ये तयार केलेली असते. अशा प्रकारे पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट तुम्ही तयार केलेली असते. तुम्हाला लेड ऍसिड बॅटरी तयार केलेली असते. आहे ना? आता ही बॅटरी आपल्याला चार्ज करायची आहे. बॅटरी चार्ज करायची आहे. आपण कोणती मेथड वापरतात? सहसा आपल्या घरी काय असतो? एक इलिमिटर असतो किंवा ट्रान्सफॉर्मर असतो. त्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय करतात? ब्रिज रेक्टिफायर तयार करून सिनेरी आपण ते काय करत असतात? ते व्होल्टेज मेथड करून सिनेरी व्होल्टेज ट्रान्सफर करून आपण बॅटरी काय करत असतात? चार्ज करत असतो. काय करत असतात? आपण ते बॅटरी चार्ज करत असतात. चार्ज करून सिनेरी आपण बॅटरी काय करत असतात? त्या सप्लायला जोडून सिनेरी म्हणजे डीसी पुरवठ्याला जोडून सिनेरी आपण काय करत असतात? ते बॅटरी चार्ज करत असतात. मग बॅटरी मध्ये कोणता पुरवठा असतो? एसी असतो का डीसी असतो? डीसी असतो. कोणता असतो? डीसी असतो. बॅटरी जर चार्जिंगला लावला तर आपण कोणता पुरवठा भेटते आपल्याला? तो डीसी पुरवठा भेटते. आणि डीसी पुरवठा भेटल्यानंतर आपण त्या बॅटरीमध्ये डीसी पुरवठा साठवू शकता. एसी पुरवठा जर आपण जोडला तर बॅटरी काय होऊ शकते? ब्लास्ट होऊ शकते. आणि बॅटरीची कार्यक्षमता कशामध्ये असते? एंपियर आवर मध्ये असते. बॅटरीची कार्यक्षमता कशामध्ये असते? एंपियर आवर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बॅटरीची कार्यक्षमता कशामध्ये असते? एंपियर आवर मध्ये असते. आणि बॅटरीची लाईफ लेड ऍसिड बॅटरी लाईफ 4 ते 5 ते 6 वर्ष 4 5 6 म्हणजे 5 ते 6 वर्ष असते. चांगली व्यवस्थित मेंटेनन्स केल्यानंतर आपल्याला त्या बॅटरीची लाईफ वाढते. मेंटेनन्स करताना दर महिन्याला एक तक्ता तयार करायचा आहे. रस्ते तयार म्हणजे बस्टर तयार करायचा. मस्टरवर लिहायचा, तारीख लिहायचा, कोणता तारखेला तुम्ही डेट लिहायची, त्या तारखेला लिहायचा आपण. तारीख तयार करायची, या तारखेला आपण काय केला? मेंटेनन्स केला पाहिजे. मग प्रत्येक महिन्यात चार्ज करायचे. पाणी कमी झाला, करंट किती घेऊन राहिली ते टर्मिनल साफ करायचे. टर्मिनल साफ करतो त्या रंग चढतो म्हणजे ऑक्सिजनची क्रिया निर्माण होऊन सिनेरी त्याच्यावर थर चढतो. तो थर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला साईड पेपरने घासायचं. व्यवस्थित साईड पेपरने घासल्यानंतर त्याला त्याच्यावर लावायचा व्हॅसलीन लावायचा किंवा पेट्रोलियम जेली लावून सिनेरी त्याच्यावर काय करायचं? ते प्लग होल्डर आहेत आपले, ते टर्मिनल होल्डर आहेत, सॉकेट आहेत, ते व्यवस्थित टाईट करून सिनेरी आपल्याला तो आपल्या कोणत्याही भागाला इन्व्हर्टर असतो किंवा बॅटरी असलेला तो पुरवठा ठेवावा लागते किंवा जोडावा लागतो. अशा प्रकारे ही बॅटरी आहे. बॅटरी आता सेकंडरी बॅटरी म्हणजे काय? कोण सांगतो बाबा? शिकवलास का? जे बॅटरी काय होते एकदा काय होते? ही बॅटरी एकदा काय होते? डिस्चार्ज होते. डिस्चार्ज झाल्यानंतर त्या बॅटरी काय करता आपण? चार्ज करू शकता. त्या बॅटरी काय म्हटले जाते? सेकंडरी बॅटरी म्हटले जाते. म्हणजे त्या बॅटरीचा कामाचा उपयोग पुन्हा होतो मग त्या बॅटरी काय म्हटले जाते? सेकंडरी बॅटरी असे म्हटले जाते. आहे का? बॅटरीची कार्यक्षमता कशाने मोजली जाते? एंपियर आवर मध्ये. बॅटरी कोणत्या पदार्थापासून बनलेली असते?
कंटेनर कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो 8 पीव्हीसी पासून कोणत्या 8 पीव्हीसी पासून तयार केलेला असतो बॅटरीचे जे प्लेट आहे आपला सेपरेटर आहे कोणत्या पदार्थापासून असतो तो 8 पीव्हीसी किंवा पारस पासून तयार केलेला असतो बरोबर या लाकडापासून तयार केलेला असतो तो बघा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो CO2 पासून आणि निगेटिव्ह टर्मिनल कोणत्यापासून बनलेला असतो Pg पासून तयार केलेला असतो या बॅटरीचा उपयोग काय ठिकाणी केला जातो मोटर गाडी आहे बस आहे या ठिकाणी याचा केला जातो